नमस्कार. वनस्पती वर्गीकरणाच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आपण इथे फक्त महत्त्वाच्या संकल्पनाच नाही, तर मागील वर्षांच्या प्रश्नांच्या आधारे हा विषय अगदी सोपा करून टाकणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. वनस्पतींचं जग खरंच खूप मोठं आणि आश्चर्यकारक आहे. पण काळजी करू नका, आपल्याला फक्त परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे. चला या जगात एक डुबकी मारूया. वनस्पतींबद्दल बोलायच्या आधी आपण त्या शास्त्रज्ञांविषयी जाणून घेऊया ज्यांनी हे सगळं वर्गीकरण शक्य केलं. कारण परीक्षेमध्ये त्यांच्या नावांवर हमखास प्रश्न असतो, त्यामुळे हा भाग खूप महत्त्वाचा आहे. बरं, आता ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी आले कार्ल लिनियस, ज्यांना आपण वैज्ञानिक वर्गीकरणाचे जनक म्हणून ओळखतो. त्यांच्यानंतर आले बेंथम आणि हुकर, ज्यांनी नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली दिली. आणि शेवटी R.H. विटेकर, ज्यांनी पंचसृष्टी वर्गीकरणाची प्रसिद्ध पद्धत मांडली. ही 3 नावं आणि त्यांचं योगदान लक्षात ठेवणं म्हणजे परीक्षेत हक्काचे मार्क मिळवण्यासारखं आहे. इथे थोडं थांबा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न लक्षात आला असेल. विशिष्ट वर्गीकरण पद्धती आणि त्यांचे शास्त्रज्ञ यांच्यावर थेट प्रश्न विचारले जातात. चला तर मग आता आपण वनस्पती वर्गीकरणाच्या पहिल्या आणि मोठ्या विभागात प्रवेश करत आहोत, तो म्हणजे क्रिप्टोगॅम्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांना बीजे नसतात अशा वनस्पती. हा चार्ट म्हणजे आपला नकाशा आहे. डावीकडे आहेत अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि उजवीकडे आहेत बीजपत्री म्हणजे फॅनोरोगॅम्स. एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. क्रिप्टो म्हणजे लपलेले. का? कारण यांचं प्रजनन लपलेलं असतं, म्हणजे फुलं किंवा बियांशिवाय होतं. क्रिप्टोगॅममधला आपला पहिला थांबा आहे थॅलोफायटा. यात शैवालासारख्या अगदी साध्या वनस्पती येतात, ज्या आपण अनेकदा पाहतो. यांच्याबद्दल एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे यांची साधी रचना. यांना मूळ, खोड किंवा पान असं काहीच नसतं. त्यांची शरीररचना अगदीच प्राथमिक असते. म्हणूनच आपण त्यांना वनस्पती जगाचा पाया म्हणू शकतो. चला, जे आत्ताच शिकलो ते तपासून पाहूया. हा एक असा प्रश्न आहे जो वारंवार विचारला जातो, जिथे तुम्हाला वनस्पती आणि त्यांच्या गटाची योग्य जोडी ओळखायची असते. आता पुढचा गट आहे ब्रायोफायटा. यांच्याबद्दल एक वाक्य कायम लक्षात ठेवा. वनस्पती सृष्टीचे उभयचर. उभयचर म्हटलं की आपल्याला बेडूक आठवतो, बरोबर? तो जसा पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहतो, तसंच काहीसं या वनस्पतींचं आहे. त्या वाढतात जमिनीवर, पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असतेच असते. हे चित्र बघा. हेच मी सांगत होतो. ते ओल्या खडकांवर आणि मातीत वाढतात. त्यांना खरी मुळं नसतात, पण मुळांसारखे रायझॉइड्स असतात, जे त्यांना पृष्ठभागावर चिकटून राहायला मदत करतात. पायलट, पुन्हा तोच पॅटर्न. हा थेट प्रश्न मागच्याच एका परीक्षेत आला होता. वनस्पती गटांना दिलेल्या अशा विशेष नावांवर प्रश्न हमखास येतात. आता क्रिप्टोगॅममधला शेवटचा गट टेरिडोफायटा. हा गट उत्क्रांतीच्या दृष्टीने एक खूप मोठी झेप आहे. बघूया कशी. हे वाक्य मनात पक्क करून ठेवा. टेरिडोफायटा या पहिल्या संवहनी वनस्पती आहेत. म्हणजे यांच्यात पहिल्यांदा पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी खास नलिकांसारख्या रचना विकसित झाल्या. परीक्षेसाठी हेच यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. चला, आता आपण आपल्या चार्टच्या दुसऱ्या बाजूला वळूया. बीजपत्री वनस्पती म्हणजेच फॅनोरोगॅम्स. या वनस्पतींचं साम्राज्य आपल्याला सहज दिसतं. यातला पहिला गट आहे जिम्नोस्पर्म. त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ दडलाय. जिम्नोस म्हणजे नग्न, म्हणजे ह्यांची बीजे उघडी असतात, कोणत्याही फळात बंदिस्त नसतात. पाईन वृक्षांच्या शंकूंचं हे चित्र बघा. ही नग्न बीज संकल्पना एकदम स्पष्ट होते. बीजे कोणत्याही फळात बंद नाहीत, तर शंकूच्या पाकळ्यांवर उघडी पडलेली आहेत. बघा, हा किती सरळ प्रश्न आहे, थेट नावाच्या अर्थावर आधारित. जर तुम्हाला जिम्नोस्पर्म या शब्दाचा अर्थ माहीत असेल तर उत्तर द्यायला काही सेकंडसुद्धा लागणार नाहीत. आणि आता आपण पोहोचलो आहोत वनस्पतींमधल्या सर्वात प्रगत गटाकडे, अँजिओस्पर्म्स, म्हणजेच आपली नेहमीची फुलझाडं. आज पृथ्वीवर ह्याच वनस्पतींचं राज्य आहे. फक्त गटमाहिती असून उपयोग नाही. परीक्षेत उत्तर पटकन कसं शोधायचं ही खरी कला आहे. चला, आपण एक अशी रणनीती शिकूया ज्यामुळे तुलना करून आपण प्रश्न सहज सोडवू शकू. अँजिओस्पर्म्समध्ये 2 प्रकार आहेत, एकदल आणि द्विदल. यांच्यातला फरक ओळखणं खूप सोपं आहे. एकदल वनस्पतींची मुळं तंतुमय असतात आणि पानांवरच्या शिरा समांतर असतात. याउलट द्विदल वनस्पतींना सोटमूळ असतं आणि पानांवर जाळीदार शिरा असतात. हा फरक लक्षात ठेवलात तर 1 मार्क पक्का. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परीक्षेमध्ये उत्तर कसं शोधायचं, ही आहे आपली 3 स्टेप स्ट्रॅटेजी. कोणताही प्रश्न आला की पहिला प्रश्न विचारायचा, या वनस्पतीला बी आहे की नाही.
याने लगेच 2 मोठे गट वेगळे होतील. मग दुसरा प्रश्न, त्यात संवहनी संस्था आहे का? याने अजून काही पर्याय कमी होतील. आणि शेवटचा प्रश्न, त्याला फूल फळ आहे की शंकू? बस, हे 3 प्रश्न विचारले की चुकीचे पर्याय आपोआप बाजूला होतात. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक छोटी आणि जलद चाचणी घेऊया. परीक्षेमध्ये वारंवार येणाऱ्या काही प्रश्नांसाठी तयार रहा. कसं वाटलं? ही सगळी माहिती लक्षात ठेवण्यासाठी उजळणी खूप गरजेची आहे. या विश्लेषणाचा पुन्हा एकदा सराव करा आणि तुम्ही परीक्षेसाठी नक्कीच तयार असाल. खूप खूप शुभेच्छा.